नमस्कार मंडळी. तर गेट रेडी विथ मी. आज हा वाला लुक मी तुमच्यासोबत शेअर करते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी कधीही नथ घालत नाही, कारण मला असं वाटतं माझ्यावरती नथ चांगली दिसत नाही. तर चला म्हटलं आज झटपट तुमच्यासोबत हा लुक शेअर करते आणि सोबतच एक खूप महत्त्वाची गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे, तर ती पण तुम्ही ऐका. तर मंडळी, आमच्या एकदम जवळ आणि ओळखीचं व्यक्ती आहे ज्याची इंस्टाग्रामवरनं एका मुलीशी ओळख झालेली होती आणि बऱ्याच दिवसाचे ते दोघंजणं चॅटिंग करायचे इंस्टाग्रामवरती. तर तुम्हाला तर माहिती आहे आजकाल मुली मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये मुलांचे खूप वांदे चालू आहे, त्यांना मुली मिळू नाही राहिल्या लग्नासाठी. तर ही पण तशीच केस समजा तुम्ही. तर मग ह्या मुलाला वाटलं चला आपण लव्ह मॅरेज करायचे, त्याच्या घरात असेल परवानगी. मग ते त्या मुलीसोबत बोलायला लागला. ती मुलगी फ्रेंडली वाटली त्याला, पण तिला एक मुलगा होता, छोटा बाळ होतं म्हणजे तिला वर्षभराचं. तर त्या मुलीने त्याला म्हणजे खूप छान दोघांचं बोलणं वगैरे झालं आणि ती महाराष्ट्रामध्ये आली त्याच्या घरी राहायला, कारण ती मुलं सिंगल राहत होते, म्हणजे एक रूम करून राहतात तसं, कामासाठी येतात ना बाहेर गावून तसं. तर मग त्या मुलाला ती मुलगी त्याच्या घरी राहायला आली. आता ते रिलेशन तिचं आधी काय झालं काय हे आपल्याला माहीत नाही, पण ती इथे नाशिकला राहायला आली. मग राहायला आल्यानंतर त्या मुलीने त्याचा खूप विश्वास जिंकला. मग त्याला वाटलं आपण हिच्यासोबत आता लग्न करायला पाहिजे. मग थोड्या दिवसात तो तिच्यासोबत लग्न करणार होता, पण काही कागदपत्राच्या कारणाने त्यांनी ते थोड्या दिवस पेंडिंग ठेवलं, कारण त्याला लग्न म्हणजे असं कोर्ट मॅरेज करायचं होतं. मग तिच्याजवळ मोबाईल नव्हता म्हणून त्याने तिला खूप छान असा 30-35 हजाराचा मोबाईल घेऊन दिला आणि छान राहत होते ते, एकदम व्यवस्थित चाललं होतं. आणि थोड्या दिवसात ते लग्नही करणार होते. पण त्याचा काल परवाचीच गोष्ट सांगते, त्याचा पगार झाला, म्हणजे पेमेंट आली त्याची. त्याने पेमेंट घरात ठेवलेली होती आणि मला मोबाईल पण दाखवला त्याने. म्हणे हा बघा ताई, म्हणे मी हा मोबाईल तिच्यासाठी घेतलेला, असं तसं आमचं बोलणं झालं. आणि दुसऱ्या दिवशी त्या मुलाचा मला कॉल आला, ताई ती घरी आहे का बघा एकदा, कारण माझा कॉल उचलत नाही. घरी जाऊन बघतो तर काय, ती मुलगी पैसे मोबाईल सगळं घेऊन फरार होऊन गेली तिच्या राज्यामध्ये, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरची होती ती. आणि असं मोठं त्याने तिला चंदन लावलं आणि पळून गेली. तर खरंच ही परिस्थिती सध्याची खूप खराब आहे. बाहेरच्या मुली म्हणजे इंस्टाग्राम फेसबुकवरती फसवतात आणि मुलांना वेड्यात काढतात. प्रत्येक वेळेस माणसंच वेड्यात काढतील असं नाही, मुली पण वेड्यात काढतात. तर जे मुलं आहेत त्यांनी सावधान राहा, जे इंस्टाग्रामवर फेसबुकवरती चॅट करतात आणि अशा लोकांच्या जाळ्यामध्ये फसतात. खास त्यांच्यासाठी त्यांनी कंप्लेंट वगैरे टाकलेली आहे, पण आता पुढं प्रोसेस काय होती ते बघूया. तर खास हे मुलांसाठी अवेअरनेससाठी होता हा, आणि खूप जवळून ही गोष्ट घडलेली आहे. तर ही गोष्ट पण तुम्हाला समजली असेल तर नक्की, आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा ना. हा लुक कसा वाटला नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट